यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधः. ज्यांची सर्व कर्मे यस्य सर्वे समारंभ कशी असतात, कामसंकल्प वर्जिता, इच्छा भोगेच्छा आणि संकल्प यांनी विरहित असतात, नसतं म्हणजे त्यामध्ये. आणि ज्ञानाग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झालेली असतात त्याला पंडित बुध लोक पंडित असं म्हणतात, जाणते लोक. पंडितम बुधा, बुधा म्हणजे जाणते लोक, त्याला पंडित असं म्हणतात. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी सांगितल्यात त्यांनी. ज्याची सगळी कर्म कशी आहेत, कामसंकल्प वर्जिता, म्हणजे भोगेच्छा आणि संकल्प, तिचा संकल्प यांनी विरहित असतात. इच्छाही नसते आणि त्या पाठीमागे काही संकल्प पण नसतो. की आपण कुठलंही काम करायचं संकल्प करतो ना, की ज्ञानेश्वरी जायचं, हा एक संकल्प असतो आपला. तर काही संकल्प आपले काम पुरवण्यासाठी असतात. आपल्या इच्छा पुरवण्यासाठी आपण काही संकल्प करतो, की आता आपल्याला जायचंय, कुठे फिरायला जायचंय, तर आपण एक संकल्प असतो की नाही, जरा आपल्याला सगळ्यामधून कंटाळा आलाय, आपण जरा आराम करून येऊ, फिरून येऊ, हा आपला संकल्प असतो. किंवा अन्य काही काम आपण करणार असू तर त्याच्या पाठीमागे संकल्प असतात आपले, की आपण अमुक एक गोष्ट करूया. तर असे खूप लोकांचे खूप संकल्प असतात. नवस नाही, संकल्प ठरवणे. आता मुलीचं लग्न ठरवायचं, काय करायचं असं संकल्प केला, आपण ठरवतो ना आधी काहीतरी, नाही का. त्याला काम संकल्प म्हणजे इच्छा आणि त्याचा संकल्प, इच्छा पुरवण्या करण्यासाठी केला गेलेला संकल्प. म्हणजे आता समजा आपल्याला छानपैकी अत्तर आणायचंय का, तर आपल्याला अत्तर लावण्याची इच्छा झाली, तर आपण म्हणतो की यावेळेला आपण कोणी गेलं युरोपला की आपण पॅरिस मधनं आणायला सांगूया बरं, म्हणजे हा आपला संकल्प झाला. हा जवळ सांगितलं. आता नेहरूंचे कपडे पॅरिस मधनं इस्त्री करून येत होते. म्हणजे असा संकल्प आपण करतो. तर ज्यांचे सगळी कर्म दोन्हीच्या विरहित असतात, म्हणजे त्यांची कामाची इच्छा पण नसते म्हणजे भोगाची, आणि त्याच्या पाठीमागे काही संकल्प पण नसतो, पण एक स्वाभाविकरित्या कर्म त्यांच्याकडून होत राहत. आणि दुसरं काय सांगितलं त्यांनी, की ज्ञानरूपी अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झालेली असतात. हा महत्वाचा भाग आहे याच्यातला. कर्म संपणं हा फार मोठा दैवी भाग आहे, म्हणजे आपल्याला देवाच्या कृपेने गुरूंच्या कृपेनेच ते होणार. कारण कर्म संपली की प्रारब्ध संपलं ना, प्रारब्ध संपले की जन्ममरण संपलं, म्हणून त्याला पंडित म्हणायचं. तर हे कसं असतं, ज्ञानरूपी अग्नीने. आता याच्यामध्ये असं आहे की आपण काय करतो, भोगून कर्म संपवतो. आपण म्हणतो की नाही, जोपर्यंत आपले भोग संपत नाहीत तोपर्यंत आपण याच्यातून बाहेर पडणार नाही. याचा अर्थ काय होतो, आपण गेल्या जन्मी जी काही कर्म केलेली असतात, चांगली किंवा वाईट, दोन्ही पण आपल्याला भोगायला लागतं. चांगली असेल तर आपल्याला सगळं चांगलं भोगावं लागतं, वाईट असेल तर आपल्याला दुःख भोगावं लागतं. तर हे दोन्ही भोग संपले की आपली कर्म संपतं. मग प्रारब्ध कर्म असं हळूहळू आपलं संपत जातं. म्हणजे जेवढं आपण प्रारब्ध घेऊन आलोय तेवढं संपलं की आपलं आयुष्य संपतं. पण याच्या पलीकडे जी संचित कर्म असतात, की ज्याच्यामुळे आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आहे, ही एक संपली. पण अशी काही कर्म आपल्या संचितामध्ये असतात की ती अजून भोगलेली नसतात आणि ती भोगल्याशिवाय संपत नाही. तर अशी कर्म कशाने जळतात, तर ज्ञानाच्या अग्नीने. उपनिषदामध्ये असं सांगितलंय की तुम्हाला एकदा ब्रह्मज्ञान झालं की सगळी संचित कर्म जळून जातात. मग त्या संचित कर्मामुळे येणारा जन्म नाही. आणि क्रियमाण कर्म कसं, संकल्पवर्जित कर्म केल्यावर क्रियमाण कर्म पण होत नाही. आपण नवीन नवीन काय करतो, संकल्प करतो आणि ते आपले संकल्प अर्धवट राहतात म्हणा, किंवा त्याच्यामुळे आणखीन पाप पुण्य काही निर्माण होतं आणि मग आपलं संचितामध्ये भर पडत जाते. नवीन पुढचा जन्म घेण्यासाठी लागणारं कर्म तयार होतं.
जन्मजन्मी चालतात. पण आता त्या जन्मात आपल्याला माहिती नसेल, पण आता आपल्याला माहिती झालं, मनुष्य जन्मामध्ये हे ज्ञान झालं की कर्म अशा प्रकारे जाळता येतं, तर आपण त्या प्रकारे तसं कर्म करू. तेच तर गीता सांगते ना, की कर्म कशा प्रकारे केलं म्हणजे प्रारब्ध तयार होत नाही. तेच तर मुख्य त्याला सांगायचंय की कर्म तर करायचं, पण प्रारब्ध तर तयार नाही झालं. पुढच्या जन्मासाठीचं प्रारब्ध या जन्मी ते घेऊनच आलंय, ते तर चुकणार नाहीये. हा, ते जे संचितामध्ये जाणार सगळं, आणि त्यातला काही भाग प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येऊन आपण पुन्हा जन्म घेणार. तर हे टाळण्यासाठी काय आहे की कर्मच तशी तयार होऊ नयेत की ज्याने आपल्याला जन्म घेणं भाग पडेल. कर्म तर करायची, पण त्याचा कुठला त्याला ह्याच्यामध्ये अपूर्व म्हणतात आपल्या शास्त्रामध्ये, मीमांसा शास्त्रामध्ये. अपूर्व म्हणजे आता मी एखादं कर्म केलं की त्याचं एक फळ आपोआपच निर्माण होत राहतं, त्याला म्हणायचं अपूर्व. ते फळ काय आहे हे मला कळत नाही, चांगलं आहे का वाईट आहे. माझा हेतू एखादं कर्म दिसायला वाईट दिसेल, पण माझा हेतू खूप चांगला असेल, तर ते चांगल्या ठिकाणी जमा होईल आणि मग ते संचितामध्ये सगळी भर पडत जाईल आणि मग त्यातला काही भाग घेऊन आपण पुन्हा जन्म घेणार, प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येणार, असं मीमांसा शास्त्रामध्ये सांगितलं. मग आपला जर काही संकल्पच नसेल आणि ब्रह्मज्ञानाने जर आपल्याला असं कळलं असेल की हे सगळे यदृच्छेने घडणारे कर्म आहेत, आपण जी प्रकृती धारण केली त्या प्रकृतीला योग्य असं कर्म आपल्या हातनं घडत राहतं, आपण काही त्याचे कर्म करणारे नाहीये, आपण फक्त त्या ठिकाणी निमित्त मात्र आहोत, असं जेव्हा ज्ञानाग्नीने कळतं, म्हणजे ज्ञानामुळे जेव्हा कळतं, तेव्हा मग संचितातली कर्म सुद्धा सगळी नष्ट होतात. त्यामुळे नष्ट होतं की नाही याच्यावर खूप मोठा चर्चा करता येते की प्रारब्ध नष्ट होतं की नाही. तर प्रारब्ध नष्ट होत नाही असं सगळ्या ठिकाणी सांगितलं. प्रारब्ध भोगावंच लागतं. म्हणजे जी काही दुखणी भाणी येणार असतील, जे काही संकट येणार असतील, जे काही चांगलं होणार असेल, जे काही वाईट होणार असेल, ते जे आपण निश्चित असा भाग घेऊन ह्या जन्माला जे आलेलो आहोत, ते सगळं होत राहणार, ते काही चुकणार नाही. पण त्याच्यामध्ये अलिप्तता ठेवता आली पाहिजे की हे प्रारब्ध आहे, प्रारब्धानुसार येईल. गोंदवलेकर महाराज पण म्हणतात ना, देह आणि मन प्रारब्धावर सोडून द्या आणि रामनाम घेत राहा. त्या प्रारब्धावर सोडा सगळं. देह जाऊ दे, काय व्हायचं असेल ते प्रारब्धानुसार देहाचं होईल. चांगले भोग मिळतील, वाईट भोग मिळतील, काय होईल ते होईल. पण तुम्ही सतत नामस्मरण करत राहा. कशासाठी म्हणतात ते, तर तुम्ही त्याच्यापासून अलिप्त व्हावं, कर्मापासून अलिप्त व्हावं. मग हे कशासाठी एवढ्या पूजा बिजा तरी करतात, किंवा हे महाराजांचं, हे आमचं काही नाही. त्यांनी आम्हाला सांभाळायला दिले, तेवढं आम्ही काम करतो की एवढं सांभाळायचं. ते सुद्धा त्यांनी नेमलेलं काम, निमित्त मात्र आम्ही आहोत, त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही हे काम करतो. असं निरलसपणाने कर्म करता आलं पाहिजे, म्हणजे मग हे संकल्प नाहीसा होत. संकल्प नाहीसा झाला की मग पुढचं प्रारब्ध तयार होत. या जन्मातलं जे आहे ते आहे, पुढच्या जन्मासाठी नवीन प्रारब्ध तयार होत. म्हणून मग जन्म मरण टळतं, कारण जन्म नाही म्हणजे मृत्यू नाही. जन्म आहे म्हटलं की मृत्यू आहे, ते ठरलेलं आहे. त्यामुळे संकल्प वर्जित असं कर्म करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ब्रह्मज्ञान घ्यायला पाहिजे की जेणेकरून हे संचित कर्म घेऊन जाईल. तो मोठा भाग अवघड सांगितलाय त्यांनी. त्याच्यासाठी गुरु पाहिजे. गुरूंशिवाय ज्ञान होत नाही. आपण वाचून होत नाही, काय असेल त्यात. उपनिषद वाचली तर आपल्याला ब्रह्म काय कळतं, हे सगळं कळतं, पण त्याचं साक्षात जे अनुभूती यायला पाहिजे ती गुरूंशिवाय येत नाही. त्यामुळे गुरूंना या ठिकाणी फार महत्व आहे. आचार्य आपल्याला ते अनुभूती आणून देतात. नाही तर सांगणारे खूप आहेत की हो, इतकी व्याख्यानं प्रवचनाने सारखी त्या संस्कारवरती भागवत कथा चालू असतात, रामकथा चालू असते, किती त्या चॅनलवरती दिवसभर हे कार्यक्रम चालू, किती लोक सांगणारे आहेत. त्याच्यावरून आपल्याला नावं कळतात की एवढे लोक भागवत कथा सांगतात, एवढे लोक रामकथा सांगतात.
सांगणारे आहेत, पण असं बसून आपल्याला ज्ञान देणारे गुरु आपल्याला लागतात. मग ते हे ब्रह्मज्ञान होतं. उपनिषदातले गुरु तसे होते, ते किती 2 किंवा 3 शिष्य असायचे. त्यांना ते सगळं ज्ञान त्यांना अनुभूती द्यायची की हे बघ, हे असं आहे. हे बघ, तू याचा अनुभव घे की हे असं असं आहे. मग अनुभूती आल्यानंतर सगळी संचित कर्म जळून जातात, ज्ञानाग्नीने जातात. आणि म्हणून गीतेमध्ये 15 अध्यायात हा विषय येणारच आहे. हे जे म्हटलं अश्वत्थ वृक्षाचं जे त्यांनी दिलंय, त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलंय? कुठल्या खडगाने मारायचं, वाढायचा अश्वत्थ वृक्ष तो ज्ञानरूपी खडगाने. आहे ना, दुसऱ्या श्लोकामध्ये आहे. खडग घ्यायचं कुठला? ज्ञानाचं खडग. आणि जो नाही तो अश्वत्थ त्यांनी उन्मळून टाकायचा. त्यामुळे सगळीकडे ज्ञानालाच महत्व आहे. आणि ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानाला महत्व दिले. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र, असा 18व्या अध्यायामध्ये त्यांनी म्हटले की ज्ञान आहे, ज्ञानाने कर्म जळतात. आणि मी म्हणते प्रारब्ध कर्म नाही आपल्याला जाळता आली तरी संचित कर्म तरी आपल्याला जाळता आली पाहिजे. काहीतरी आपण कमी करायला पाहिजे संचितातलं, म्हणजे पुढचं प्रारब्ध एवढं तयार होणार नाही. काही कमी जन्म घ्यावे लागतील. 50 जन्माच्या ऐवजी 10 जन्मात बागेल. हा, साठून आले पण जळतं ना ते. हे काय ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, ज्ञानरूपी अग्नीने संचित जळतं. एकनाथांचा अभंग पण आहे याच्यावर. हा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे की कौतुक तू पाहे संचिताची, आहे की नाही? हा, तू सगळं बघ, तरी एकदा करून बघ, म्हणजे आपोआप सगळं जात. आणि गुरु सांगतात आहो, त्यांना आपली कर्म पण कळतात, कुठल्या कर्माने काय झाले हे कळतं. त्यामुळे ते आपल्याला सांगतात की या कर्मामुळे हे भोग आहेत, याला तू अमुक एक कर म्हणजे हे जातील. आणि त्यासाठी इतक्या मोठ्या पूजा बिजा सगळं त्यासाठी असतं. आता एका घरामध्ये एक जणांनी सप्तशतीचे पाठ करायला सांगितले दर महिन्याला चतुर्दशीला सप्तशतीचा पाठ करायचा. असं त्यांच्या घर काहीतरी विचित्र स्वप्न पडायला लागले, काहीतरी विचित्र प्रसंग यायला लागले. आता हे प्रारब्धाचं भोग आहे की नाही. तर त्यांना एका जणांनी सांगितलं आणि हळूहळू जसे जसे पाठ पुढे होत गेले तसं तसं घरातलं वातावरण बदललं. म्हणजे त्याला उपाय असतात, पण एक्झॅक्टली उपाय कळायला पाहिजे. डॉक्टरला जसं रोगाचं निदान व्हायला पाहिजे म्हणजे योग्य औषध मिळतं, तसं आपलं योग्य बरोबर कुठल्या कर्मामुळे अमुक झालेलं आहे हे कळलं की त्याला इलाज मिळतो. तर गुरूंना शिष्याचं हे कर्म कळतं, पाहिलं की त्यांना कळतं की या कर्मामुळे अमुक अमुक असं झालेलं आहे. हा ना. माझ्या वडिलांचे एक मित्र होते, तर त्यांना मुलगा पाहिजे होता. 9 मुली झाल्या. मुलगा पाहिजे करत 9 मुली झाल्या त्यांना. म्हणून तर ते माझ्या वडिलांच्या मागे लागले की तुम्ही काहीतरी आम्हाला हे सांगा. तर ते म्हणले आपण गुळवणी महाराजांच्याकडे जाऊ. पुण्याला गुळवणी महाराज म्हणून आहेत, त्यांना हे यातलं सगळं समजतं, ते दीक्षा वगैरे देतात. म्हणून ते घेऊन आले त्यांना. आणि काही नाही म्हणले, नुसतं दर्शन कर, त्यांना कळतं सगळं, ते सांगतील काय आहे. आणि मग ते दोघांनी दर्शन घेतलं त्यांचं. दर्शन घेतल्याबरोबर ते म्हणले मुली झाल्या म्हणून माझ्याकडे आलाय म्हणलं. सांगितलं पण नाही, वडिलांनी नाही काय सांगितलं, त्यांनी नाही काय सांगितलं, पण त्यांनी दर्शन घेतल्याबरोबर ते म्हणाले की मुली झाल्यात म्हणून तू माझ्याकडे आलाय. म्हणजे काय न सांगता, अगदी न सांगता त्यांनी ओळखलं. मग त्यांनी काहीतरी सांगितलं असेल, ते काय आता मला आठवत नाहीये. पण त्यांना कसं कळालं
नुसतं बघून त्यांनी सांगितलं. वडिलांना काही म्हणाले नाही. त्यांनी नमस्कार केल्याबरोबर त्यांनी ते म्हणले की मुली झाल्यात म्हणून आलाच माझ्याकडे. म्हणजे असं त्यांना कळतं. अति तीव्र प्रारब्ध असेल ना तर ते त्या जन्मीचं त्या जन्मी भोगावं लागतं. काही प्रारब्ध ते दिलंय सगळं मीमांसेमध्ये सगळं दिलंय. कुठलं प्रारब्ध कुठल्या जन्मामध्ये भोगावं लागतं. काही 5 जन्मांनी भोगावं लागतात, काही 10 जन्मांनी भोगावं लागतात, काही त्याच्या त्या वेळेला, काही तर त्याच त्या क्षणाला. म्हणजे समजा माझा हात रागाने मी आपटायचा तर त्या क्षणी मला लागणार. म्हणजे त्याच त्या क्षणाला मला ते भोगावं लागणार. माझी चूक मला भोगावं लागणार. ते त्या क्षणी होतात ना असे. पण असं गुरूंना कळतं. माझं म्हणणं काय की आपलं गुरूंना हे समजतं की का आपल्याला अमुक एक असं भोगावं लागतंय किंवा नामस्मरण नाही होत आहे आपल्या हातून तर का नाही होत आहे, काय अडथळा आहे, कोण आपल्यामध्ये अडथळा करतंय, कोणाचा संकल्प आहे की आपलं नामस्मरण होऊ नये, असं पण ते सांगतात. तर त्यांना कळतं म्हणून तर ते ज्ञानी कशासाठी कोणासाठी म्हणजे जायचं आपण त्यांच्या जवळ तर एवढ्यासाठी तर जायचं. ज्ञात्या माणसाजवळ का जायचं आपण तर त्याने आपल्याला सांगावं, आपल्याला मार्गदर्शन करावं. मग ते त्याच्यावरती उपाय सांगतात. हे असं तू केलं होतंस तर याच्या बदली आता जसं ते सांगितलं की सप्तशतीचा पाठ करा, दासबोधाचा पाठ करा, गुरुचरित्राचा पाठ करा, असं सांगतात ना. मग तो तेवढ्यासाठी असतो की त्याच्यावरतीचा तो उपाय असतो. तो उपाय केला की मग ते कर्माचं बरोबर आपल्याला म्हणजे त्याला काउंटर ऍक्टिंग होतं त्याचं आणि ते कर्म आपलं नाहीच होतं. म्हणजे असं आहे. म्हणून हे ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम म्हटलंय ना ते फार महत्वाचं आहे की ज्ञानाने संचित कर्म जळून जातात. त्याला पंडित म्हणतात. जया पुरुषांच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरे ना. म्हणजे ज्या पुरुषांच्या ठिकाणी कर्माविषयीचा तिरस्कार नसतो, कर्म तर ते करतातच, पण ज्यांच्या चित्तामध्ये फळाची अपेक्षा अजिबात नाही, सहज घडणारं कर्म सहजं कुरु कौंतेय म्हटलंय ना. कर्म त्यांनी सहज कर्म कर, स्वाभाविकरित्या कर्म झालं पाहिजे. जसं आपण स्वयंपाक पाणी कसं स्वाभाविकरित्या करतो की नाही. स्वयंपाक हा काही आपल्यासाठी असं एक कर्म नसतं की अरे आज हे करायचंय. आपलं रुटीन काम आहे ते आपण ते सगळं करून मोकळे होतो. त्याच्यात आपली काही अपेक्षाही नसते आणि काही आपण त्याच्यापासून काही फळाची धरत नाही. तर स्वाभाविक आहे की आपलं काम आहे, उठलं आपलं आवरलं, स्वयंपाक केला, सगळं घर आवरलं. हे स्वाभाविक कर्म आहे. पण ज्या वेळेला चिडचिड करून करता, ज्या वेळेला मीच का करायचं म्हणून करता, ज्या वेळेला त्याच्या पाठीमागे राग असतो, लोभ असतो, काम असतो, त्यावेळेला त्याचं फळ मिळणार. पण स्वाभाविकरित्या कर्म जेव्हा होतं तेव्हा त्याला काही फळ नाहीये. तेव्हा आपोआपच ते घडतं. तसं सहजं गुरु कौंतेय कर्म असं म्हणजे सहज कर्म करा. तसं हे फळापेक्षा काही नाही. का कर्म नाही करायचं असं काही नाही. कर्म करायचं. पण फळाची अपेक्षा काही नाही. असं म्हण. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी देईन. येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. आणि असंही म्हणत नाही की तो आता मी हे कर्म करणार आहे आणि हे मी कर्म पुरंच करून जाणार आहे. हे पुरं करणारच मी. कारण कर्म सगळी पुरी होतात असं नाहीये ना. अर्धवट पण राहतात. सगळे कुठे शेवटाला जातात. नाही आपले कितीतरी कामं अर्धवट राहतात. पुरं झालं पाहिजे असं नाही. कर्म पुरं होणं, कर्माला यश येणं, हे काय सगळ्या वेळेला जमतं असं नाही. किती काम आपलं अर्धवट राहतं की. किती ठरवलं तरी ते पुरंच होत नाही. मग अर्धवट राहिलं तर राहिलं मग आता काय करणार. देवाची इच्छा असं म्हणतो आपण. किती प्रयत्न केला तरी झालंच नाही. मग ते अर्धवट राहतं आणि तिथे हे पण नाही की नाही नाही मी हे पुरं करणारच असं पण त्याच्या मनामध्ये संकल्प नाही. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळली कर्मे अशेखे. म्हणजे ज्ञान कुठलं बा तर प्रकृती आपल्या स्वभावाप्रमाणे कर्म करते आणि चैतन्य हे त्याला साक्षी आहे. हे ज्ञान आपल्या मध्ये चैतन्याच्या अधिष्ठानावर आपली प्रकृती हे काम करते आणि प्रकृती स्वाभाविकरित्या काम करते. फुल कसं जर त्याची कळी कोणी खोडली नाही, काढली नाही
तर फुल स्वाभाविकरित्या उमलतं की नाही. कोणी कळी खोडली तर ते उमलत नाही. कळी तशीच राहते. कळी नाही उमलत. फुल उमलतं ते स्वाभाविकरित्या उमलतं. प्रकृतीनुसार उमलतं. आता त्याच्या उमलण्यामुळे दुसऱ्याने कुणी अडथळा आणला तर ते कर्म झालं ना त्याचं. त्या कळीला उमलायला प्रतिबंध केला. तिचं स्वाभाविकरित्या उमलणं आहे. ते तुम्ही त्याला प्रतिबंध केला. मग हे कर्म त्या माणसाचं चुकीचं कर्म झालं हे. म्हणजे अशी कर्म घडत जातात. पण तिचं कर्म कसं आहे स्वाभाविक. तसं आपलं कर्म कसं घडतं स्वाभाविकरित्या घडतं. आपली सगळी कर्म प्रकृतीनुसार घडतात, पण ती आपल्यामध्ये असणाऱ्या चैतन्याच्या अधिष्ठानावर घडतात. चैतन्य हे साक्षी आहे. चैतन्याला कुठलं कर्म बंधनकारक होत नाही. पण जेव्हा त्याला असं वाटतं की त्या जीवाला की मी हे करतो आहे, प्रकृतीच्या हातून होत नाही, त्याच्याऐवजी मी हे कर्म करतोय, हा माझा संकल्प आहे, हे माझं कर्म पुरं झालं पाहिजे, हे अमुक झालं पाहिजे, हे का नाही होते, हे माझं कर्तृत्व आहे, असं जेव्हा वाटतं तेव्हा ते बंधनकारक. पण जेव्हा हे ज्ञान होतं, म्हणून ज्ञानाग्नीची निमुखे जेणे जाळली कर्मे आशेक. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्यांनी कर्म जाळून टाकले, तो ब्रह्माची मनुष्य वेग हे ओळखतो. तो मनुष्याचे रूप असलेला प्रत्यक्ष ब्रह्म आहे. तुम्हाला ब्रह्म बघायचंय का, ह्याला बघा असं म्हणता आलं पाहिजे. म्हणून आपण कोणाकडे बघतो, संतांच्याकडे बघतो की हे संत कशा असतात, साक्षात ब्रह्म. रामकृष्ण परमहंस नेहमी विचारायचे शिष्याला आल्यावर, म्हणजे कोणी त्यांच्याकडे अनुग्रह घ्यायला, मी तुला कसा दिसतो असं विचारायचे. मनुष्य दिसतो म्हणलं की मग नाही. तुम्ही प्रत्यक्ष देव दिसता म्हटलं तर ते होणार. म्हणजे आपण कसं बघतो, त्यांना आपण किती ओळखतो गुरूंना, तर प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप असतात गुरु. तसं म्हटलं तर आपल्याला त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त होतं. पण टेंबेस्वामी महाराज काय, गोंदवलेकर महाराज काय, यांना आपण काय म्हणतो, टेंबेस्वामी साक्षात दत्ताचे अवतार आहेत असं म्हणतो. का म्हणतो बरं, तर त्यांना ज्ञान आहे, ब्रह्मज्ञान. ते चालतं बोलतं ब्रह्म. मग सगळे संत तसेच. संत हे कसे, तुकाराम म्हणा, ज्ञानेश्वर महाराज म्हणा, हे कसे आपण विठ्ठल रूप मानतो, विष्णू रूप मानतो की नाही, महाविष्णू म्हणतो त्यांना. जे का मानतो त्यांना, तर ते चालते बोलते विष्णूचं रूप असतं, परब्रह्म स्वरूप असतं. तसं जेणे जाळली कर्मे आशेखे, तो ब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. तो ब्रह्म हा ज्ञानाग्नीने जाळायचं म्हणजे काय, तर जो स्वतः ब्रह्मस्वरूप झालेला आहे. मग या ब्रह्मस्वरूप माणसाचं सगळं जीवनच बदलतं, सगळंच वेगळं होतं. मग त्यांच्या संकल्पाने त्यांचं कर्म नाही होत, ईश्वराच्या संकल्पाने त्यांची कर्म होत. कुणी कुठले शिष्य घ्यायचे, कुणी कुठलं कर्म करायचं, हे सगळा संकल्प कोणाचा असतो, भगवंताचा असतो. त्याच्याप्रमाणे ते कर्म करतात. मग आता गोंदवलेकर महाराज जेव्हा अनेक संतांना भेटले त्यांच्या वेळच्या, आणि त्यांना उपदेश द्यायला सांगितलं, तेव्हा सगळ्यांनी त्यांना उपदेश दिला नाही. रामकृष्ण परमहंसांच्याकडे सुद्धा गेले तर ते स्वामींच्याकडे, तुझे गुरु वेगळे, हा गुरु उपदेश नाही दिला. त्यांनी तुकामाईकडे जा म्हणून सांगितलं. तुकामाईने मग त्यांना उपदेश दिला. म्हणजे हे संकल्प कोणाचा असतो, भगवंताचा संकल्प असतो की यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार आहे, यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळणार. पण एक आहे बरं का, आपली थोडीफार तयारी पाहिजे. आपल्या मनामध्ये सुद्धा भाव पाहिजे की नाही मी हे करणार आहे एवढं, मग मला आवश्यकता आहे गुरूंची, गुरूंनी मला हे दिलं पाहिजे, त्याच्यासाठी माझी काही त्याग करायची तयारी पाहिजे. तर या गोष्टी होतात. साध्या साध्या गोष्टी सुद्धा वाटतं, पण आपल्याला सहजगत्या मिळत नाहीत तशा. तर आपली तयारी लागते. म्हणून शिष्याची पण तयारी पाहिजे. आणि गुरु तयार असतातच. गुरु तर वाटच बघत असतात की योग्य तो शिष्य मिळावा, म्हणजे माझं सगळं ज्ञान मी त्याच्याकडे देईन.
कारण ज्ञान संपता कामा नये ना, ज्ञान थांबता कामा नये कुठे. या गुरूंपाशी सगळं ज्ञान होतं पण ते आता नाहीत म्हणल्यावर हे ज्ञान कोणालाही नाही असं होता कामा नये. मग ते सुतारकामाचं एक्सपर्टायझेशन असू दे, मेडिकलचं एक्सपर्टायझेशन असू दे, इंजिनिअरिंगचं असू दे, वकिलाचं असू दे, ते पुढच्या पिढीला गेलं पाहिजे, संक्रमित झालं पाहिजे ज्ञान. तसं हे सुद्धा अध्यात्म ज्ञान सुद्धा त्याचं सुद्धा संक्रमण झालं पाहिजे ना. शिष्याच्याकडे हे ज्ञान गेलं पाहिजे म्हणजे तो पुढच्याला शिकवू शकतो. कारण शेवटी देह हा सगळ्यांना ठेवावा लागतो ना. गुरु जरी झाले देही असतील तर विदेही रूपाने देतात, दर्शन करतात, सगळं ती गोष्ट वेगळी. हे देतात, आपल्याला दर्शन देतात, पुष्कळ लोकांना सगळ्या संतांची दर्शनं होत असतात ते वेगळं. पण प्रत्यक्ष गुरु जेव्हा ज्ञान असं जवळ बसून देतात तेव्हा ती गोष्ट वेगळी पडते ना. त्यामुळे फार महत्व आहे गुरूंच्याकडून ज्ञान घेण्याचं. पण शिष्याने तेवढी काहीतरी त्यांनी धडपड केली पाहिजे, तयारी केली पाहिजे, त्याला आज पाहिजे की मला हे कळलं पाहिजे. जमेल तसं करू म्हणलं ना तर जमतच नाही. संकल्प तुमचा असा नाही बा जमेल तसं करूया, मग नाही. तुम्हाला धडपडूनच तिथे थोडासा हट्टीपणा करून का होईना या गोष्टी करायला लागतात, तरच सगळं ज्ञान होत, नाहीतर ज्ञान होत नाही. म्हणून ते म्हणलं की हा ब्रह्माची मनुष्य वेश ओळख. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. तेच सांगतात. हे कसे असतात? नित्यतृप्त, निराश्रय. दोन गोष्टी सांगितल्या. कर्मफलाची आसक्ती सोडल्यामुळे नित्यतृप्त आणि निराश्रय म्हणजे त्याला काय कर्माचा कोणाचा आश्रय घेण्याचीच गरज लागत. निराश्रय झालेला मनुष्य. कर्मणी अभिप्रवृत्त अपि असं म्हणले. कर्मामध्ये तो प्रवृत्त झालेला दिसत असताना सुद्धा नैव किंचित करोति, तो काहीही करत नाही. हे कसं आहे, कर्म करताना तुम्हाला दिसतंय कर्मणी अभिप्रवृत्तोपि, कर्मामध्ये प्रवृत्ती त्याची तुम्हाला दिसत असली तरी नैव किंचित करोति, तो काही करत नाही. कारण त्याला त्या ठिकाणी मी कर्म करतो आहे असं त्याचा भाव नसतो. ते कर्म स्वाभाविकरित्या त्याच्याकडून घडत असतो. म्हणजे तो वास्तविक तो काही करत नाही. कसा असतो तो? जो शरीरी उदासू, शरीराबद्दल उदास असतो. उदास म्हणजे तो शरीर भावामध्ये नसतो, तो ब्रह्मभावामध्येच असतो. शरीर भावामध्ये असल्यावर कसा असतो? शरीराच्या संबंधात आपण सारखा विचार करत असतो ना. हा भाव आहे, मी शरीर आहे, मी देह आहे, मी जीव आहे, हा आपला भाव आहे ना. आणि आपण सगळे कुठल्या स्तरावर काम करतो? शरीर मन बुद्धी या स्तरावरच काम करतो ना. तुमचं माझं काम कसं असतं? शारीरिक स्तरावर, मनाच्या स्तरावर आणि बुद्धीच्या स्तरावर. आता आपण कुठलं काम करतोय? बुद्धीच्या स्तरावर काम करतो. एरवी आपल्याला भूक लागली, आपण जेवतो कुठल्या स्तरावर? शरीराच्या स्तरावर. आणि सुखदुःख आपल्या मनाला जेव्हा होतात तेव्हा आपण मनाच्या स्तरावर काम करत असतो की वाईट वाटलं, आपल्याला चांगलं वाटलं, आपल्याला आनंद झाला, आपल्याला अमुक झालं. म्हणजे आपण या 3 स्तरावर काम करतो. कुठलं? शरीर, मन आणि बुद्धी. पण तो कसा असतो? उदासू. त्याला हे 3 स्तरावर तो नसतोच. शरीर मन बुद्धीच्या स्तरावर तो काम करत नाही. ते नीट समजून घेतलं पाहिजे आपल्याला की हा ब्रह्मभावामध्ये असणारा माणूस कसा असतो. तर तो शरीर भावामध्ये तो नसतोच. त्याला जेवायला मिळालं काय आणि नाही मिळालं काय, त्याचा देह त्याच्यावर चालतच नाही. हे आता टेंबेस्वामी महाराज हे काय एक वेळ भिक्षेवरती राहतो, एक वेळेला भिक्षा मागायची फक्त. समर्थ रामदास काय एकदा 12 वाजले की भिक्षा मागून आणली काय 5 घरं, तेवढी भिक्षा खाल्ली की दिवसभर काही नाही, संग्रह काही नाही. स्वामींनी पण सांगितले सकाळची भिक्षा संध्याकाळ ठेवायची नाही, संध्याकाळी मला लागेल म्हणून. हो ना. म्हणजे एक वेळच्या भिक्षेवरती त्यांचं सगळं शरीर चालतं,
कशा असतात? शरीराविषयी उदास. हो ना, त्यांचं झालं. मला फार आश्चर्य वाटत की कसं काय यांचं चालतं. म्हणजे मी बघितले यतिराज स्वामी म्हणून एक आमचे आपटे सरांचे गुरु होते, ते रामानुजाचार्यांच्या गादीवर होते यतिराज स्वामी. ते 95व्या वर्षी समाधी घेतली त्यांनी. तर त्यांचं खाणं मी बघितलं. ते इतके बारीक आणि हे होते. आणि जेवायच्या वेळेला त्यांना कधी असं चला आता मला भिक्षा घ्यायची आहे असं कधी म्हणाले नाहीत ते. मी राहिलेली आहे त्यांच्या बरोबर. तर त्यांना कोणीतरी असं एक वाडगावरती सांबार वगैरे असं काहीतरी आणून द्यायचे. दक्षिणेतले ना रामानुजाचार्य, तिकडची मेलकोट्याची गादी त्यांची. तर त्यावेळेला काहीतरी एक वाडगावर आणून दिलं ना त्यांनी, तेवढं पहिले की आय एम फुल म्हणायचं. माझं झालं. काही नाही, परत काही नाही. मग त्याला कोणी भेटायला येईल ते त्यांच्या समोर फळ ठेवायचे, कोणी काय ठेवायचे असं. तर मी बघितलं संध्याकाळी एखादं सफरचंद एखादं संत्र खायचे, बाकी सगळ्यांसाठी वाटून टाकायचे. आय एम फुल म्हणायचं. माझं झालं. म्हणजे इतकं त्यांचं लक्षात आहे खाण्यापिण्याकडे काय. शरीर कसं चालतं मला इतकं आश्चर्य वाटत की ह्यांचं. आणि किती काम. हो ना, काहीच नाही. आणि काम किती करायचे. असं काही नाही की दुपारच्या वेळेला झोपले, असं नाही. चालणार तर चालणार, कुठेही चालत जाणार, प्रवचन देणार, लिहिणार. त्यांची एक अख्खी खोली पुस्तकांनी भरलेली होती. इतका अभ्यास करायचे. काही सांगा तुम्ही, त्यातला एखादा ग्रंथ पटकन काढायचे, तुम्हाला सांगायचे या ग्रंथात हे असं असं आहे. हे बघा ह्याच्यात असं नाही. हे दिवसभर काम करणार, पण इतकं कमी त्यांचं खाणं. याला तो म्हणायचं उदास. जो शरीरी उदास. समर्थ रामदास एकवेळचे भिक्षेवरच राहतो. म्हणजे ते शरीराच्या स्तरावर राहतात. मनाची सुख दुःख ते त्यांना जाणवत नाही. की हा चांगला आहे, तो वाईट आहे, ह्याने मला असं म्हणलं, त्याने मला तसं म्हणलं, असलं मनामध्ये काही नाही. मनाच्या स्तरावर नाही. बुद्धीच्या स्तरावरती त्यांचं काम झालेलं असतं. ते प्रवचन व्याख्यानं करत असतात. त्यांना आपोआप ती प्रज्ञा प्राप्त झालेली असते. त्याच्याही वरती गेलेले असतात. कसं लिहिलं असेल ते स्वामी महाराजांनी. फिरायचे सारखे. मला इतकं आश्चर्य वाटतं त्यांना कागद पेन ते एवढे मोठे सगळे घेऊन हिंडायचं. कसं लिहायचे, काय करत होते, काय आश्चर्य वाटतं फार. कारण सगळा पसारा तर तो सांभाळा पाहिजे ना. कागद आहे, पेन आहे, आता ते एकाच झोळी घेऊन फिरणार. ते कुठे सांभाळायचे, कसे न्यायचे. ना त्यांच्याजवळ बॅग आहे, ना त्यांच्याजवळ काही आहे. पण केवढं वाङ्मय तयार केलं त्यांनी. कसं वाङ्मय तयार केलं, कसं सांभाळलं. शंकराचार्यांजवळ काय होतं, पण केवढं लिहिलं त्यांनी. पण किती लहान वयामध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्यांचं सगळं लिखित स्वरूपामध्ये आहे. कसं काम करतात हे लोक. म्हणूनच हे जो शरीरी उदास. शरीर मन बुद्धीच्या पातळीवर आपण जिथे काम करतो तिथे हे लोक काम करत नाहीत. जो शरीरी उदास. फळभोगी निरास. फळ काय येईल ते येईल. चांगलं येऊ वाईट येऊ. कुणी चांगलं म्हणो, कुणी वाईट म्हणो, त्यांना त्याचं काही नाही. नित्यता उल्हासू. नित्य आनंद रूप. स्वरूपाविषयी दृढ. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख तुम्हाला कधी दिसणार. नेहमी आनंद दिसेल, नेहमी समाधान दिसेल. काय असेल ते असं. असे संत खरोखरच म्हणजे आपल्याकडे होतात, झालेले आहेत. याचं म्हणजे आपण भाग्यवान आहोत की भारतामध्ये आपल्याला असे लोक बघायला मिळतात. इच्छाशक्ती तशी ते सगळ्याच्याच वरती गेलेले असतात ना. इच्छाच काही नसते त्यांना. इच्छा नाहीच ना, संकल्पच काही नाही त्यांचा. इच्छाच काही नाही कुठली त्यांना. निराशी त्याला तर म्हणलंय ना. निराशी म्हणजे काही इच्छा नाही. निराशी असतात, संन्यस्त झालेले असतात. कशाच्याही पलीकडे, सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात. नेहमी आनंद स्वरूप. स्वरूपाविषयी दृढ होऊन असो. संतोषाचा गाभारा. संतोषाचा गाभारा. आत्मबोधाची या मोगरा. जेवतात काय? आत्मबोध. संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये आत्मबोध जेवतात. पुरे न म्हणायची धनुर्धरा आरोगिता. आणि तो आत्मबोध घेता घेता ते कधी पुरे म्हणतच नाहीत, तृप्त होतच नाहीत. आत्मबोध सारखा घेतात. या स्तरावर राहणं किती अवघड आहे बघा की. आत्मबोधाच्या स्तरावर राहणं नित्य असं खूप अवघड आहे.
कळतं. आता आपण या वेळेला या स्तरावर आहोतच ना. आपण जेव्हा ज्ञान घेतो तेव्हा आपण त्या ज्ञानाच्या स्तरावर येतो की नाही. पण आपलं किती वेळ टिकतं हे? अरे तासभर फार तर. फार तर तासभर. हो ना. एक तासभर धरा आपण या ज्ञानाच्या स्तरावर असतो. पण आत्मबोध हा सतत आपल्याला नसतो. त्यांना ते त्याच बोधाच्या स्तरावर ते असतात. म्हणून मला या लोकांच्या विषयी भयंकर मला आदर आणि हे वाटतं, की असं राहू कसे शकतात हे? हा, त्या स्तरावरती राहायचं सारखं. एक आत्मबोध. हा. हा, आत्मतृप्त. त्याच बोधामध्ये, आत्मज्ञानाच्या बोधामध्ये. म्हणूनच उपनिषदांनी या लोकांचं खूप चांगलं वर्णन केलंय. उपनिषदातले जे गुरु आहेत ना सगळे, ते सगळे असे आहेत. आणि म्हणून तर ते ते ज्ञान देऊ शकतात ना. तसे चिन्मयानंदांचे गुरु तपोवन महाराज तसे होते म्हणे. फार कोणाला शिकवायचे नाहीत, नाही प्रचार नाही, काही नाही, काही नाही. मोठी बिल्डिंग बांधली आहे आणि विद्यार्थी राहायला आलेत आणि महंत आता जसे आहेत तसे अजिबात नव्हते ते. एक त्यांची झोपडी होती उत्तर काशीला. त्या झोपडीमध्ये ते राहायचे आणि त्यांच्याकडे असे चिन्मयानंदांसारखे आपणहून कोणी शिकायला आले तर त्यांना ते शिकवायचे, उपनिषदाचं ज्ञान द्यायचे. उपनिषद शिकवायचे मात्र ते सगळे. आणि ते ज्ञान देत असताना ते एवढे त्या ह्याच्यावर होते ब्रह्मभावावर, की असं कधी त्यांनी कुठे काय मागितलंय किंवा काय केलंय गुरुदक्षिणा काही नाही. त्या ब्रह्मभावामध्ये कायम असायचे. पण त्यांच्याकडून ज्ञान घ्यायला सुद्धा किती भाग्य पाहिजे ना. म्हणजे हा एक भाव समजून घेण्याचा आहे खरं म्हणजे कसे असतात. म्हणून ते कसे असतात, आत्मबोधाची या ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. आत्मबोधाच्या पक्वान्नाला ते पुरे कधी म्हणत नाहीत आणि संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये असतात. म्हणजे नेहमी संतुष्ट, नेहमी आनंद. हो ना, नेहमी आनंद. दुसरं त्यांना काही भावच नाही मनामध्ये, असं असतं. म्हणून नित्य तृप्त म्हणलंय ना. आणि दुसरं काय म्हणलंय, की कर्मणी अभिप्रवृत्त होती. कर्मामध्ये प्रवृत्त झालेला असताना सुद्धा तो काही करत नाही. ते तृप्त असतात, आत्मतृप्त असतात. निराशीर यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरं केवलं कर्म कुर्वन् आपनोति किल्बिषम. दोन यांनी एकत्र घेतले श्लोक ज्ञानेश्वर महाराजांनी. यदृच्छालाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सरा समासिद्धौ सिद्धोच कृत्वापि न निबध्यते. असं त्याने म्हणलंय. कसं म्हणलंय, निराशी. आताच मी तो शब्द वापरला ना, निराशी म्हणजे इच्छा रहित. यत चित्तात्मा. यत म्हणजे नियमन केलेला. चित्त आणि शरीर इंद्रिय संघात यांचा निग्रह केलेला, नियमन केलेला. त्यक्त सर्व परिग्रह म्हणजे सगळ्या उपाधींचा त्याग केलेला. असा तो असल्यामुळे काय झालं, तो शारीर स्तरावर कर्म करत असताना सुद्धा त्याला ते कर्मबंधनाचं पाप किंवा पुण्य लागत नाही. न कुर्वन् न आपनोति किल्बिषम. किल्बिष काही नाही, उपाधीमध्ये काही नाही. त्याच्या शरीराच्या स्तरावर कर्म करत दिसत असताना सुद्धा त्याला काही कुठलं कर्म लागू पडत नाही. कर्म त्याचं चांगलंही नाही कुठलं, नाही वाईटही नाही. आणि तो कसा असतो, यदृच्छा लाभ संतुष्ट. जे काही यदृच्छेने प्राप्त झालेलं आहे त्याच्यावर संतुष्ट. द्वंद्वातीत, हे माझं हे तुझं असलं कुठलं द्वंद्व मनामध्ये नाही. आपपर भाव रहित. विमत्सर, मत्सर नाही कोणाचा, काही कारणच नाही कोणाचं मत्सर करायचं. आणि कसा असतो, सिद्ध असिद्ध समाहा. सिद्ध कर्म सिद्ध हो किंवा अर्धवट राहो, त्याच्यामध्ये सम. म्हणजे हे कर्म राहिलं माझं याच्याबद्दल तळमळ पण नाही त्याला आणि झालं याचा अभिमान पण नाही.
की वा वा माझ्या हातनं हे झालं बरं का पुरं, असंही नाही. आणि अरे हे अर्धवट कसं राहिलं अशी तळमळ पण नाही. त्याला समाहा असा आहे तो. लौकिकदृष्ट्या जरी कर्म करत असला तरी कृत्वापि न निबध्यते. लौकिक दृष्टीने कर्म करत असला तरी सुद्धा तो बंध पावत नाही. सगळी गीता खरा याच्यावर आधारलेली आहे. असं आपण शिकलं पाहिजे. आपल्याला शिकण्यासाठी आहे ना हे. हे आपण शिकायला पाहिजे. की कसा आहे तो निराशी यतचित्तात्मा सर्व परिग्रह त्यक्त असा असतो तो. शरीर स्तरावर कर्म करत असला तरी कर्म केल्यासारखा दिसत नाही. त्याला कुठल्याही कर्माचं फळ लागू पडत नाही. यदृच्छा लाभ संतुष्ट असतो तो. विमत्सर असतो, द्वंद्वातीत असतो, सिद्धी असिद्धीमध्ये सम असतो. त्यामुळे कर्म करत असून त्याला कर्म बाधत नाही. कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी. कसा आहे तो अधिकाधिक आवडी असते. नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची घेतो. महासुख म्हणजे काय? परमानंद. सांडोनी या आशा कुरंडी अहंभाव. अहंकार रूपी आशेचा बळी दिला. अहंकार वृत्तीसह आशेचा बळी दिला त्यांनी. निराशीर म्हणले ना. निराशीचं किती छान केलंय यांनी. काय म्हणलंय? अहंभावेशी सांडोनिया आशा कुरुंडी अहंभावे. तो निराशी. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बळी दिलेला. म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे. त्यामुळे जे जे काही त्याला अवसर करून वेळेनुसार मिळेल त्याच्यात तो संतुष्ट आहे. जया आपुले आणि परावे दोन्ही. हे माझं हे तुझं असं त्याला काय माहिती नाही. सगळं सगळ्यांचं. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन राहे. ते त्याला आपल्या दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन राहतो. आणि जे ऐकतो ऐके ते आहे तोची झाला. जे ऐकतो ते पण तोच होतो आणि जे पाहतो ते पण तेच होत. डोळ्याने पाहणंही तोच. म्हणजे एकरूप झाले. विश्वासही एकरूप झालेला असतो. चरणी हा न चाले. पायाने जे चालतो. मुखे जे जे बोले. तोंडाने जे जे बोलतो. ऐसे चेष्टा जात ते तुले आपणच. ते सुद्धा त्याच. तेही तोच दिसतो. तोच अंगाने झालेला असतो. व्यापार जेवढे म्हणून जे शरीराकडनं होतात ते सगळं तोच झालेला असतो. म्हणजे करता सगळं करविता सगळा तोच असतो. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचूनही नाही. म्हणजे सगळं विश्व हेच त्याच्या ठिकाणी ज्याला आपल्याहून वेगळं दिसत नाही. जेथे काय मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश तसं आहे ते. सगळीकडे बघावं तिकडे बघा तिकडे विठ्ठल. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल विठ्ठली सर्व कोंडियाला. आत विठ्ठल बाहेर विठ्ठल सगळीकडे विठ्ठल. सगळ्या संत तेच सांगतात. जयाशी आपण पे वाचून नाही. आता कळण ते कर्म काही बाधित यायचे. मग कुठलं कर्म त्याला बांधणार आहे? कर्म बांधणारच नाही त्याला. त्यामुळे सगळं कर्म जे आहे ते सगळं करता करायचा सगळ्यात होतो. हा मत्सर जेथ उपजे. आता मत्सर कुठून निर्माण होतो? द्वैतामध्ये मत्सर. म्हणजे हे त्याच्याजवळ आहे आणि माझ्याजवळ नाही म्हणून त्याचा मत्सर. म्हणजे कशामुळे मत्सर उत्पन्न झाला? द्वैतामुळे. तर द्वैतामुळे मत्सर उत्पन्न होतो. ते द्वैतच तिथं नाही. ते तुले नुरयची जया दुजे. त्याला दुजेपणा नाही. सगळे तोच आहे. तो निर्मत्सर काही म्हणे जे बोलावले त्याला निर्मत्सर म्हणण्याचाही काही अर्थ नाही. बोलून कशाला दाखवायचं? तो निर्मत्सरच असतो. म्हणजे त्याला निर्मत्सर म्हणायचं काही कारण नाही. कारण त्याला आपला आणि दुसरा हा भावच नाही. सगळेजण त्याचे. म्हणून सर्वापरी मुक्तू. म्हणून तो कसा आहे? मुक्त आहे सर्व प्रकारांत. तो सकर्मोची कर्म राहतो. कर्म करत असला तरी तो कर्म करत नाही. आणि सगुणपरी गुणातीतू येथ भ्रांती नाही. त्याच्याबद्दल काही शंका नाही. हो की नाही? कर्म करत असून सुद्धा कर्मरहित असतो. सगुण असून गुणातीत असतो. त्यामुळे ते भ्रांती नाही. त्या ठिकाणी काही भ्रांती नाही. किती छान हे बघा.